श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज सोमवार आहे. तर आज अमावस्या सुरू होत आहे. तर अमावस्या कधी सुरू होत आहे ते तुम्हाला सांगते. आणि ह्या अमावस्येला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. कुठे ज्येष्ठ अमावस्या म्हटली जाते, कुठे सोमवती अमावस्या म्हटली जाते, कुठे उदय अमावस्या असे म्हटले जाते. तर ही अमावस्या वार सोमवार 13 जुलै 2026 रोजी वार सोमवार संध्याकाळी 6:50 अमावस्या सुरू होत आहे. आणि 14 जुलै 2026 वार मंगळवार आहे. 3:14 अमावस्या संपत आहे. आणि उदयस्थितीचे म्हटलं तर तुम्ही जी अमावस्या सूर्याने बघितलेली असती त्याला उदयस्थिती अमावस्या असे म्हटले जातात. आणि मंगळवारी उदयस्थितीचं सूर्याने बघितलेली अमावस्या आहे, म्हणून आपल्याला अमावस्या ही मंगळवारी साजरी करायची आहे. कारण सूर्याने जी अमावस्या बघितलेली असते तीच अमावस्या आपण साजरी करत असतो. म्हणूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या, ज्येष्ठ अमावस्या किंवा उदयस्थिती अमावस्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने अमावस्याला ओळखलं जातं. आणि अमावस्या म्हटले की आपल्याला सेवा करण्याचा पवित्र दिवस आहे. अमावस्या पौर्णिमा आली की आपण पितरांची सेवा आणि घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी आपण प्रत्येक सेवा करत असतो. याचे पण मी म्हणजे पितृसेवा कशी करायची याचे पण व्हिडिओ मी बनवून टाकलेले आहेत, ते तुम्ही बघितलंच असाल. पण अजून एक अशी एक सेवा आहे की त्यामुळे आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी जाण्यास मदत होते. आणि पितृसेवा, निगेटिव्हिटी घालवण्यासाठीच्या सेवा असे बरेच व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा, कधी सुरू करायचा आणि कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये काय होते याची सर्व माहिती घेऊन या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि कर्पूर होम साधा सरळ होम आहे. त्याला मोठ्या काही वस्तू पण लागणार नाही आणि जास्त तुम्हाला वेळ पण लागणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण तुमचं एक कमेंट मला पुढची माहिती घेण्यास प्रवृत्त करतं, प्रेरणा देतं आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थाच्या नामाने. तर कर्पूर होम कसा करायचा, कोणीही करू शकतं. कर्पूर होम करण्यासाठी कोणीही करू शकतं. त्याला लेडीज, जेंट्स, मुलं कोणीही करू शकतं कर्पूर होम. तर कर्पूर होम आपल्याला कधी करायचा आहे, म्हणजे सोमवारी करायचा असेल तर तुम्हाला सोमवारी 7च्या नंतर तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे किंवा मंगळवारी दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर एक नारळ लागणार आहे, भीमसेनी कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूरही घेऊ शकता. तर भीमसेनी कापूर लागणार आहे. नंतर एक नारळ लागणार आहे, पुन्हा एक काडीपेटी लागणार आहे. तुम्हाला जास्त काही वस्तू लागणार नाही आहेत. तर काय करायचं आहे माहिती आहे का, एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि नारळ सोललेला नसावा किंवा कारण सोललेल्या नारळाने जर कर्पूर होम तुम्ही केला तर कसं त्यावरती आपल्याला कापूर जाळायचा आहे, तर उष्णतेमुळे नारळाला तडा जाऊ शकतो. आणि त्यामुळे न सोलता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेऊन आपल्याला देवापुढे बसायचं आहे. देवापुढे एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये आपल्याला ते नारळ ठेवायचं आहे आणि शेंडी समोरच्या बाजूने शेंडी करायची आहे त्या नारळाची. आणि एका प्लेटामध्ये आपल्याला ते नारळ ठेवायचं आहे. पुन्हा 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आपल्याला. तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधाही कापूर घेऊ शकता. भीमसेनी कापूर घेतलात तर खूप चांगलं. आणि कापूर ज्यावेळेस आपण घरामध्ये जाळतो त्यावेळेस बॅक्टेरिया जाण्यास मदत होते. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या घरामध्ये जर कापूर जाळला गेला तर बॅक्टेरिया बाहेर निघून जाण्यास मदत होते. हे सायंटिफिक रिझन आहे. आणि त्याचबरोबर नारळामध्ये निगेटिव्हिटी बाहेर काढून पॉझिटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची ताकद असते. त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्याला नारळावरतीच करायचं आहे. आणि म्हणजे आपण ताटामध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण
प्रज्वलित करतो, म्हणजे कापूर प्रज्वलित करतो, त्यावर आपल्या नारळावर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि शक्यतो भीमसेनी वड्याच्या जो कापूर असतो ना, तो शक्यतो मीडियम साईजच्या तुम्हाला घ्यायचा आहे. खूप मोठ्या मोठ्या वड्या पण असतात ना त्याच्यात एका वड्याच्या 2 वड्या केल्या तरी चालेल. अगदी छोटं पण नको आणि खूप मोठा पण नको. तर मीडियम साईजच्या तुम्हाला 7 वड्या घ्यायच्या आहे. प्लेटामध्ये नारळ ठेवायचा आहे, शेंडी पुढच्या बाजूने करायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते कापूर संपेपर्यंत आपल्याला हातामध्ये शक्य असेल तर हातामध्ये माळ घ्या. देवघरापुढे बसून ही सेवा करायची आहे. देवघर तुमचं टांगलेलं असेल भिंतीला वगैरे तर तुम्ही देवघराच्या खाली असं बसून तुम्ही करू शकता, ताटामध्ये नारळ ठेवून. आणि नंतर ते प्रज्वलित केल्यानंतर एक हाताने शक्य असेल तर माळ तुम्ही हातामध्ये घ्या, किंवा कापूर जळेपर्यंत 7 वड्या कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे. आणि हे जप करत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की पहिली जी कापराची वडी आहे ती शांत झाली नाही पाहिजे, म्हणजे शांत व्हायला नाही पाहिजे. थोडासा राहिला आणि म्हणजे शांत होत आहे असं दिसतंय तर दुसरी कापराची वडी तुम्हाला काढायची, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि कधी हवा आली, कधी आपण मंत्र म्हणण्यामध्ये मग्न असलो, कधी जर शांत झाली तर असं काही वाईट मनामध्ये असं काही वाईट आणायचं नाहीये की शांत झाली तर आता काय होणार, काही नाही होणार. आपल्या मनामध्ये जर पवित्रता असेल, आपल्या मनामध्ये चांगलेच गोष्टी असतील तर आपलं विजलं तरी काही होत नाही. आणि काही जणांचं असं बी म्हणणं, म्हणजे काही नारळाला तडा जातो, गेला म्हणजे आपलं वाईट होणार आहे असं काही नाही. ज्यावेळेस तडा गेला तर त्यावेळेस तुम्हाला ते नारळ वगैरे बदलायचं आहे. आणि असं सतत आपल्याला 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. आणि त्या कापराच्या वड्या जाळल्यानंतर तो नारळ तसाच तिथे देवापुढे ठेवायचा नाहीये, त्याची जागा बदलायची आहे. ते ताट तुम्हाला बाजूला उचलून तरी ठेवायचे. ही अशी अगदी साधी सरळ सेवा आहे. आणि हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते जाण्यास मदत होते. सतत आपल्या घरामध्ये कटकट होतात, भांडण होतात, घरात सुख शांती नाही, कुठलेही काम घेतलेले होत नाही, कामात अडथळे येतात. आणि आपलं सगळं काही चांगलं चाललेलं असतं, हे बरेच जणाला म्हणजे देखवत नसतं. असं असतं बरं का, कोणीतरी काहीतरी आपल्यावर करत असतं, नकळत आपल्याला याचा त्रास होत असतो. त्यामुळे हे न होण्यासाठी, आणि जर कोणी सुखी असेल, त्याला काहीच त्रास नसेल, तर पुढे काही होऊ नये याच्यासाठी हा कर्पूर होम करायचा आहे. आणि जर कुणाला प्रॉब्लेम असतील, घरात कटकट, भांडणं, वादविवाद, मुलं अभ्यास करत नाहीत, घरामध्ये सर्व काही आहे पण विनाकारण कटकट होत असते, कोणाचा तरी त्रास होत असतो, अमावस्या पौर्णिमेला कुणाला जास्त त्रास होत असतो, हे अगदी म्हणजे सगळ्या गोष्टी निघून जाऊन आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी हा कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. आणि कर्पूर होम करत असताना अटी काय आहेत तर ब्रह्मचर्याचे पालन तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण शक्यतो मांसाहार टाळा, मांसाहार करण्यापासून टाळा. मांसाहार नाही करायचंय तुम्हाला. आणि जर तुमच्या मनात म्हणजे करायचं असेल आणि करायचं जसं तुमच्याकडे, पण शक्यतो मांसाहार टाळायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. आणि नंतर मासिक धर्म येतो 4 दिवसाचा, त्यावेळेस तुम्ही स्टॉप केलं तरी चालेल. तर ही सेवा तुम्हाला अमावस्यापासून चालू करायचं आहे, अमावस्या ते अमावस्यापर्यंत तुम्हाला करायचं आहे. आणि मध्येच मासिक धर्म आला 4 दिवस तुम्ही स्टॉप करायचं आहे, नंतर ते करायचं आहे. आणि काही कारणास्तव तुम्ही घराबाहेर गेलात तर तुम्हाला करायला जमलं नाही आणि तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर त्यांना तुम्ही करायला सांगा. घरात कोणी नसेल तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि नारळ कधी बदलायचा, तर ज्यावेळेस नारळाला तळा जातो त्यावेळेस तुम्हाला लगेच ते नारळ बदलायचं आहे. ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आणि जर नारळ चांगला असेल तर शक्यतो तुम्ही पौर्णिमेला आणि अमावस्येला 15 दिवसातून एक नारळ तुम्ही बदलायचा आहे. आणि तुम्हाला शक्य नसेल की 15 दिवसाला एक नारळ आणायचा खर्च तुम्ही करू शकत नसाल तर ते तुम्ही 1 महिनाही वापरू शकता. आणि जर कोणी 15 दिवसाला जर बदलणार असेल आणि नारळ चांगला असेल, खराब झाला नसेल, चांगला असेल, तर ते नारळ सोलून तुम्हाला त्या नारळाचं गोड काहीतरी करून खायचं आहे. प्रसादमधून तुम्हाला गोड काहीतरी करून खायचं आहे. आणि ज्यावेळेस तडा जातो, खराब होतं, सुकलं जातं, खराब झालं असेल तर तुम्हाला ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. विसर्जित केल्यानंतर अजून तुम्हाला एक डाऊट असेल की हे
म्हणजे तडा गेल्याने नारळाला तडा गेला म्हणजे माझं काही वाईट होणार आहे, दिवा शांत म्हणजे कपूर शांत झाला म्हणजे माझं काही वाईट होणार आहे, असं काही होत नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामींच्या सेवकासोबत कधीच वाईट होत नाही. थोडा आपल्याला त्रास होतो, थोडे अडचणी येतात, आणि असं काही मध्येच झालं म्हणून माझं वाईट होणार आहे असं काही नाही. आपल्या मनातली श्रद्धा आणि आपल्या मनातले भाव जर चांगले असतील तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. तर ही सेवा साधी सरळ सेवा आहे, तुम्ही करून बघा, याचे रिझल्ट खूप आहेत. आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च पण लागणार नाही. एक 40 रुपयाचा नारळ लागेल, तो तुम्हाला 15 दिवस जाईल. आणि भीमसेनी कापूर लागेल, ते पण एवढं असं महागडं नाही की तुम्ही घेऊ शकत नाही, ते पण तुम्ही घेऊ शकता. आणि तुमचे 15 मिनिट, दिवसातून 15 मिनिट तुम्हाला लागणार आहे. पण हे केल्यामुळे तुमच्या घरातली कटकट, भांडणे, आजारपण, कोणतेही काम न होणं, प्रत्येक म्हणजे निगेटिव्ह जी एनर्जी आहे तुमची, ते घराबाहेर जाण्यास मदत होते. ही सेवा खूप छान आहे, करून बघा. जसं जमल तसं करा, जितके दिवस जमतील तसं करा. कंटिन्यू आमोशा टू आमोशा करणं शक्य असेल तर ते करा, शक्य नसेल तर जेवढे दिवस जमतात ते करा, किंवा 15 दिवस आमोशा टू पौर्णिमा एवढं करा. जसं जमल, ज्या प्रकारे जमल तसं करा, पण श्रद्धा ठेवा, श्रद्धेने करा. श्रद्धेने केलेलं काम कधीही म्हणजे त्याचं फळ भेटतं, हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि आपण स्वामींचे भक्त आहोत, आपल्यासोबत काहीच वाईट होणार नाही. आणि तर आजची ही सेवा मी स्वामीचरणी रुजू करते. आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.